करू नका असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पेट्रोल पंपावर चक्क पाण्याची टाकी घेऊन एक ग्राहक पोहोचला आणि पंप कर्मचाऱ्याने सुद्धा त्याला ही टाकी भरून दिल्याचं दृश्य तुम्ही पाहताय। जवळपास 500 लिटरची ही टाकी असू शकते आणि या टाकीमध्ये त्यानं पेट्रोल पंपावर नेऊन डिझेल भरल्याचं आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी संजय। पेट्रोल पंपावर चक्क टाकी घेऊन हा ग्राहक पोहोचलेला आहे आणि यामुळे कुठेतरी नियमांना बगल दिली जाते का? नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील जे काही पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपावरती जे तुटवडा पडला आहे असं दाखवण्यात येत आहे। पण मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुटवडा कुठे नाही असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे। मात्र लोकांची आणि ग्राहकांची गर्दी पेट्रोल पंपावर वाढत आहे आणि चिखली इथल्या एका पेट्रोल पंपावर तर चक्क एक तर सिंटेक्स घेऊन सिंटेक्स म्हणजे 200 ते 300 लिटरची टाकी घेऊन तिथे पेट्रोल पंपावर पोहोचला आणि ते डिझेल पंपाने सुद्धा त्याला ते डिझेल तेवढं भरून दिलं। असे चित्र दिसून आले, प्रत्येक ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांमध्ये म्हणजे एक पॅनिक तयार झालेलं आहे की पेट्रोल डिझेल संपते का काय। जी धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तुम्ही पाहताय ही टाकीची दृश्य जवळपास 500 लिटरच्या आसपास ही टाकी असेल आणि अशा पद्धतीने पेट्रोल पंपावर हे टाकी घेऊन पोहोचला आणि चक्क कर्मचाऱ्यांनी सुद्धा टाकी भरून इंधन त्याला दिलेलं आहे। काही ठिकाणी इंधनाच्या क्षमतेवर किंवा इंधनाच्या वितरणावर मर्यादा टाकलेल्या होत्या, मात्र त्या मर्यादांना त्या सर्व नियमांना बगल देत अशा पद्धतीनं हा संपूर्ण काळ कारभार सुरू आहे।